मित्रहो, आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा विकास व्हावा, तसेच शासनाच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य यावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलेला आहे। नेमका हा कार्यक्रम काय आहे, कोणत्या फेलोंची या फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड होणार, त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तसंच अर्ज कोठे आणि कसा करायचा, अर्ज करताना किती शुल्क भरावं लागणार आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, ही सर्व सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय GR चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 या कार्यक्रमाअंतर्गत एकूण 60 फेलोंची निवड करण्यात येणार असून त्यापैकी 1/3 महिला फेलोंची निवड आरक्षित असेल, म्हणजेच 20 फेलो या महिला असणार आहेत। या फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले असून अर्ज करण्यासाठी आपण mahadesh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन आपला अर्ज सबमिट करू शकता। फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन परीक्षा शुल्क 500 भरावे लागणार आहे। यासाठी आवश्यक अर्हता देण्यात आलेली आहे, त्यामध्ये तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर, किमान 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आणि किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ अनुभव किंवा इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप किंवा स्वयंरोजगाराचा अनुभव उमेदवाराला असणं आवश्यक आहे। तसंच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचं ज्ञान आणि संगणक व इंटरनेट हाताळणीचं ज्ञान उमेदवारास असणं आवश्यक आहे। मित्रहो, यासाठीची जी वयोमर्यादा आहे ती 21 ते 26 वयोमर्यादा आहे, म्हणजे किमान वय 21 आणि कमाल वयोमर्यादा 26 वर्ष ठेवण्यात आलेली आहे। निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण बघूयात। ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घेतली जाईल। त्यानंतर गुणांच्या आधारे निवडलेल्या 210 उमेदवारांना निबंध लेखन करावे लागेल। अंतिम टप्प्यात या उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल। आणि मित्रहो, अशा प्रकारे परीक्षा झाल्यानंतर ज्या उमेदवारांची फेलो म्हणून निवड होणार आहे त्यांना मानधन आणि कामकाज काय असणार आहे ते आपण पाहूयात। निवड झालेल्या फेलोंना दरमहा 56,100 रुपये मानधन आणि 5,400 रुपये प्रवास भत्ता असे एकूण 61,500 रुपये मानधन दिले जाणार आहे। फेलोंची नियुक्ती ही 12 महिन्यांकरता केली जाईल। निवड झालेल्या फेलोंना जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषदेच्या ठिकाणी असतात अशा अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करण्याची संधी मिळणार आहे। या व्यतिरिक्त त्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येईल। फेलोशिपचाच एक भाग म्हणून त्यासाठी IIT मुंबई यांच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण या विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवला जाणार आहे। सुरुवातीला 2 आठवडे, 6 महिन्यानंतर 1 आठवडा आणि शेवटी 1 आठवड्याचे ऑफलाईन व्याख्यान सत्र घेतले जाईल। या व्यतिरिक्त गरजेनुसार ऑनलाईन व्याख्यानेही घेतली जातील। कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर IIT मुंबई मार्फत प्रमाणपत्र आणि शासनामार्फत फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल। फेलोशिपद्वारे तरुणांना धोरण निर्मितीतील सहभाग, शासकीय योजना अंमलबजावणीतील अनुभव व सामाजिक भान प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे। मित्रहो, या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 बाबत आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। तसंच अर्ज करण्यासाठीचं जे संकेतस्थळ आहे mahadesh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आपण अर्ज सादर करू शकता आणि अधिकची माहितीसुद्धा या संकेतस्थळावरून आपण घेऊ शकता। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पदवीधर उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल आणि आपलं कौशल्य त्या ठिकाणी दाखवता येईल। मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।